नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि तुम्हाला लक्षात असेल की आपण आलेलो आहोत, व्ह्यू बघून तुमच्या लक्षात आहे की आपण सध्या आलेलो आहेत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला। आणि नवी दिल्लीहून आपण चाललेलो आहे बघा या ठिकाणी श्री माता वैष्णोदेवी कटराला। आपली गाडी कोणती काय तुम्हाला मी दाखवल। चला, हा आहे आतमधला व्ह्यू। हे असं आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन। पूर्ण गर्दा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर। मित्रांनो, आपण आलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 16 वर आणि आता वाजलेले 5:58 झालेले आहेत। आणि आपण चाललेलो आहे श्री शक्ती एक्सप्रेसनं श्री माता वैष्णोदेवीला। गाडी नंबर बघायला 22-461 आपला गाडी नंबर आहे। आणि गाडीला अजून वेळ आहे 1 तास। सध्या स्टेशनला कोणीच नाही आहे। प्लॅटफॉर्म नंबर 16 वर एकदम रिकामा आहे आणि काही गाड्यांची अनाउन्समेंट चालू आहे। मित्रांनो, ही आलेली आहे आपली श्री शक्ती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 7 वर नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कटरा। आणि बघायला गेलं की जेव्हा पहिल्यांदा कटराला रेल्वे स्टेशन झालं तेव्हा हीच गाडी डायरेक्ट सुरू झाली होती पहिल्यांदा नवी दिल्लीहून श्री माता वैष्णोदेवी कटरा जाण्यासाठी। आणि हिचा टायमिंग आता इथून 7:05 आहे। आणि आता वाजलेले 6:30 झालेले। गाडी अर्धा तास या ठिकाणी थांबलेली आहे। लवकरच चला बघूया आपलं B8 मध्ये आहे किती नंबर आहे काय ते आपण पाहूया। हे आता आलेले B7 आणि आपलं आहे B8 मध्ये, म्हणजे आणखी किती पुढे जाते ते पाहू आपण। 22-461 ट्रेन नंबर आहे आपला। बघायला गेलं तर हिचा रूट जास्त काही स्टॉप नाही। इथून निघाल्यानंतर इथे जवळपास काहीतरी 8 ते 9 स्टॉप आहेत आणि ते स्टॉप कोणते मी तुम्हाला दाखवलंच। मित्रांनो, आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 7 वर लागलेली। बघायला गेलं तर इथे स्टॉप जे आहेत ते स्टॉप फार कमी आहेत, जास्त काही या गाडीला स्टॉप नाही आहे। बघायला गेलं तर ही नवी दिल्लीतून सायंकाळी 7:05 निघते। त्यानंतर ही जाते अंबाला कॅन्टला। त्यानंतर ही गाडी पोहोचते पुढे लुधियाना, जालंधर, पठाणकोट आणि जम्मू तावी। आणि त्यानंतर थेट ती श्री माता वैष्णोदेवी कटराला पोहोचते। म्हणजे बघायला गेलं तर हिचे जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 स्टॉप जे आहे ते आहे डायरेक्ट श्री माता वैष्णोदेवी। म्हणजे टोटल 8 स्टॉप आहे या गाडीला नवी दिल्लीहून निघाल्यापासून। जम्मू तावी आणि श्री माता वैष्णोदेवी असे एकूण या गाडीला 8 स्टॉप आहे। चला, आता वाजलेले 7 आणि हिचा इथून निघायचा आहे 7:05 टाईम। चला बघूया किती वाजता निघते काय, आणि अंबाला कॅन्ट वाजता किती पोहोचते काय पोहोचते हे पाहू। झालं तर आपण अंबाला कॅन्टला किती वाजता पोहोचते हे तुम्हाला दाखवल। जास्त उशीर झाला नाही तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला मी अंबाला कॅन्ट पण दाखवल जेवढे स्टेशन कवर होते। कारण की बघायला गेलं तर फार दूर स्टॉप आहे, त्यामुळे काही जास्त स्टॉप नसल्यामुळे आपण काही स्टेशन त्यामुळे जेवढं कवर होतील तेवढं आपण कवर करूया। मित्रांनो, आपण पोहोचलो आहेत अंबाला छावणी जंक्शनला। हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 7 वर आपली ट्रेन आलेली आहे अंबाला छावणी जंक्शनला। आणि बाजूला इंटरसिटी एक्सप्रेस उभी आहे अंबाला छावणी ते श्री गंगानगर। आता वाजलेले 9:37 तसा आपला टाईम इथला जे आहे 3 मिनटं गाडी आपली बिफोर आलेली आहे। तसा इथला टाईम 9:40 होता आणि गाडी आपली बिफोर आलेली आहे। मित्रांनो, आपण पोहोचलो तुम्हाला सांगितल्यानुसार अंबाला छावणी जंक्शन। आणि अंबाला छावणी जंक्शन का म्हणतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की अंबालाचा फुल फॉर्म काय हे तुम्ही मला सांगा। की अंबाला छावणी जंक्शनचा फुल फॉर्म सांगा की त्याचा फुल फॉर्म काय आहे। आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि चॅनलला कमेंट करायला एक नक्कीच विसरू नका। आणि मला नक्कीच एक गोष्ट सांगा की अंबाला जंक्शनचा फुल फॉर्म हे तुम्ही मला सांगा। आणि आता वाजलेले 9:40 आणि तुम्ही डायरेक्ट आपण सकाळी भेटू। कारण की आपण दिल्लीमध्ये भरपूर फिरलो होतो आणि फिरल्यामुळे आपण थकलो होतो।
आणि सकाळी आपली गाडीचा टाईम आहे जवळपास काहीतरी 5 वाजून काहीतरी मिनिटाचा आहे, त्यामुळे आपण लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठू. चला मित्रांनो, गुड नाईट, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमच्या सर्वांचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता वाजलेले 5:30 आणि आपली गाडी ही श्री माता वैष्णोदेवी कटरा इथे पोहोचलेली आहे. आता सकाळचे 5:30 झालेले, एकदम छान वाटत आहे सकाळी 5:30 वाजता या ठिकाणी. चला आणखी तुम्हाला बाहेरचा थोडासा व्ह्यू दाखवतो मी. हे बघा, हे असं सुंदर प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे हे, आणि 5वर ही आपली गाडी उभी आलेली आहे श्री माता वैष्णोदेवी कटरा. आणि समोर तुम्हाला दिसत असेल बघा, इकडं वर देवीचं भवन आहे, इकडे आपण जाणार आहे. आणि समोरच दिसत आहे श्री माता वैष्णोदेवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2वर. मित्रांनो, आपली गाडी या ठिकाणी 10 मिनिटं बिफोर आलेली. तसा इथला टाईम तुम्हाला सांगितला होता मी की सकाळी 5:40 आणि 5:30 आपली श्री शक्ती एक्सप्रेस या ठिकाणी पोहोचलेली आहे. मित्रांनो, आपला हा ब्लॉग आपण या ठिकाणी समाप्त करूया. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जय माता दी.